हरे कृष्णा मित्रांनो, तर आज आपण एक अतिशय पवित्र आणि दुर्मिळ महिन्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे पुरुषोत्तम मास, ज्याला आपण अधिक मास असेही म्हणतो. म्हणजे 17 मे 2026 पासून चालू झालेला आहे. तर हा महिना इतका विशेष का आहे? भगवान श्रीकृष्णांनी या महिन्याला स्वतःचे नाव का दिले? या महिन्यात काय करावे, काय टाळावे आणि हा महिना आपल्या जीवनाला आध्यात्मिक दृष्ट्या कसा बदलू शकतो, आज आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत शास्त्र आधारित पद्धतीने समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला असेच शास्त्र आधारित व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला देखील शास्त्र आधारित ज्ञान हे मिळत राहील. म्हणून सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हरे कृष्णा. मी नेहा सोनटक्के म्हणजेच नील रत्नधारी देवीदासी. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहास व्लॉग. आजकाल आपण बघतो की लोकांचे खूप प्रॉब्लेम आहेत. जसं म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, त्यांचं मन शांत नसतं, त्यांची भक्ती हे टिकत नसते. पण याच्यावर शास्त्र सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने मनापासून हा अधिक मास पाळला तर त्याच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन सुरू होऊ शकते. तर हा महिना फक्त कॅलेंडर मध्ये आलेला एक्स्ट्रा मंथ नाही आहे, तर हा महिना म्हणजे भगवंताने दिलेली दुसरी संधी आहे. म्हणून या महिन्याला फक्त हलक्यावर घेऊ नका. चला आता आपण समजून घेऊया की अधिक मास म्हणजे काय. आपल्या हिंदू पंचांगात चंद्राच्या गणनेनुसार महिने मोजले जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा तरी फरक असतो. जसं चंद्रवर्ष साधारण 354 दिवसाचे असते आणि सौरवर्ष म्हणजे सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते, जे आपण आता फॉलो करतो. म्हणजेच जवळपास दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. आणि म्हणूनच हा फरक भरून काढण्यासाठी साधारण प्रत्येक 2 वर्ष 8 महिन्यांनी हा एक्स्ट्रा महिना येतो आणि त्यालाच अधिक मास असे म्हणतात. पण हा फक्त खगोलशास्त्रीय विषय नाही, यामागे एक सुंदर आध्यात्मिक कथा आहे आणि ती म्हणजे पुरुषोत्तम मासाची कथा. चला तर मग ही कथा काय आहे आपण जाणून घेऊया. जसं पद्मपुराणात एक खूप सुंदर कथा आहे. जसं एक एक्स्ट्रा महिना निर्माण झाला आणि त्या महिन्याला कुठलाही देव हे स्वीकार करत नव्हता. लोक त्याला अशुभ मानत होते आणि त्या मासाला लोक मलमास असेही म्हणू लागले होते. आणि तो महिना दुखी झाला आणि भगवान विष्णूकडे गेला. भगवान श्री विष्णूंनी त्याला आश्रय दिला आणि ते म्हणाले, आजपासून तू माझा महिना आहे आणि मी तुला माझे नाव देतो, ते म्हणजे पुरुषोत्तम मास. आता तुम्हाला वाटेल की पुरुषोत्तम म्हणजे, तर पुरुषोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. म्हणून हा महिना साधा नाही आहे, तर भगवान श्रीकृष्णांना अतिप्रिय आहे. म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा महिना आहे, तर भगवान श्रीकृष्णांना हा अतिशय प्रिय महिना आहे. आता आपण जाणून घेऊया अधिक मासाचे महत्व. तर शास्त्र सांगतात की यात महिन्यात केलेली थोडीशी जरी भक्ती पण अनेक पटीने वाढते. नामजप, दान, वाचन, सेवा यांचे विशेष फळ मिळते. पापांचे शालन होते, म्हणजेच नाश होते, मन शुद्ध होते. जसं एक छोटंसं उदाहरण सांगते. एका दुकानात फेस्टिवल ऑफर असते, तर आपण त्या दुकानात जातोस कारण तिथे सेल लागलेला असते म्हणून तसंच हा महिना आध्यात्मिक जीवनासाठी भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी भगवंताची एक स्पेशल कृपा म्हणून आहे. म्हणून या महिन्याला आपण स्वीकारलं पाहिजे. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतामध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति. आणि याचाच अर्थ सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. भगवंत म्हणतात की जो भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो. अधिक मासात विशेषतः भगवान भक्ती आणि भावना पाहतात, मोठ्या गोष्टी नाही. जसं कुणी देखील भगवंतांना प्रसन्न करत असेल तर त्यांच्यासाठी खूप मोठे मोठे पेढे घेऊन जातील किंवा भगवंतांना सोन्याचं हार चढवतील, तर भगवंत यातून प्रसन्न तर होईल, पण तेवढे नाही जेवढे आपल्या भावातून प्रसन्न होईल. म्हणून भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या गोष्टीची नाही, तर मनापासून केलेली छोटी सेवा सुद्धा भगवंत त्याला स्वीकारतात. आता आपण बघूया की अधिक मासात काय करावे. तर आता हा सर्वात महत्वाचा भाग आहे की आपण या महिन्यात काय केले पाहिजे. तर पहिलं म्हणजे जास्तीत जास्त हरिनाम जप करा. म्हणजेच हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा तुम्ही अधिक म्हणजे जास्तीत जास्त या मंत्राचा तुम्ही जप केला पाहिजे. कारण या महामंत्राचा जप केल्याने मन आपलं खूप शुद्ध होते. तर जसं नवसाधकाला सांगायचं गेलं तर त्याने कधी जप केलाच नाही, परंतु जर त्याने या मासात जप करायला सुरुवात केली, रोज 1 माळ सुद्धा जप केली, तर त्याचं कितीतरी पटीने त्याला फळ हे मिळणारच आहे. आणि हे त्याला लगेच नाही, पण एक दिवस नक्कीच कळेल. म्हणून तुम्ही जप करायला सुरुवात ही केलीच पाहिजे. जास्त नाही, पण थोडी तरी करू शकता. आणि जर साधक असेल, त्याने 16 माळाचा नियम घेतला असेल, पण जर त्याने ह्या महिन्यात एक्स्ट्रा माळा केला, म्हणजे 16 पेक्षा वाढवला किंवा 32 केल्या किंवा त्यापेक्षा जास्त केल्या, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही माळा वाढवल्या आणि त्या परिपूर्ण फॉलो करून केल्या, तरच तुम्हाला त्याचं फळ नक्कीच दिसेल. कारण या महिन्यात केलेला जप हा अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणून आपण नियम धरला पाहिजे की जास्तीत जास्त जप या महिन्यात केलाच पाहिजे. तर दुसरं म्हणजे शास्त्राचं वाचन, म्हणजेच भगवद्गीता, भागवतन, जे पण तुम्हाला तुमच्या आवडीचं शास्त्र असेल ते तुम्हाला वाचन केलंच पाहिजे. जसं भगवान श्रीकृष्णांना भगवद्गीता, भागवतम याद्वारे आपण जाणू शकतो. म्हणून या महिन्यात रोज थोडा वेळ का होईना, पण आपण शास्त्र हे वाचलंच पाहिजे. जसं त्यामध्ये भरपूर शास्त्र आहे, पण मेन सांगायला गेलं तर भगवद्गीता आहे, भागवतम आहे, चैतन्य चरित्रामृत आहे. तर असे अनेक ग्रंथ आहेत ज्याचं वाचन केल्याने तुम्हाला खूप प्रभावी असे फळ मिळेल. कारण शास्त्र वाचल्याने आपल्या जीवनात काय करायचं आहे, काय नाही करायचं याचं मार्गदर्शन हे शास्त्र करतात. आज लोक मोठमोठे मोटिवेशन व्हिडिओ बघतात किंवा मोठमोठे मोटिवेशनल सेशन अटेंड करतात, पण खरे मोटिवेशन तर आपल्याला शास्त्रातच बघायला मिळते. म्हणून आपल्याला शास्त्र फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून या महिन्यात थोडं का होईना, पण थोडं तरी शास्त्र नक्कीच वाचा. तिसरं म्हणजे सात्विक जीवन जगा. जसं कांदा लसूण खाणं टाळा. कांदा लसूण खाणं हे काही पाप नाही आहे, परंतु त्यामध्ये तामसिक घटक असतात. म्हणून आपल्याला शास्त्र सांगतात की कांदा लसूण खाणं हे टाळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या भक्तीमध्ये अडथळा नाही येईल. जसं बाहेरचं अन्न खाणं कमी करा, चुकीच्या सवयी कमी करा आणि मोबाईलचा व्यर्थ वापर कमी करा. कारण हा महिना डिटॉक्स सारखा आहे, शरीराचा नाही तर मनाचा डिटॉक्स. चौथं म्हणजे आपण दान आणि सेवा केली पाहिजे. शास्त्र सांगतात की या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त दान, जास्तीत जास्त सेवा, जसं भगवद्गीता दान, मंदिराची सेवा, भक्तांची सेवा म्हणजेच वैष्णवांची सेवा, हे सर्व अत्यंत शुभ आहे. म्हणून हे तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. असं काहीही नाही की तुम्ही मोठे दानच केलं पाहिजे किंवा भरभरून पैसा असेल नसेल तरच तुम्हाला दान केलं पाहिजे. तसं नसतं. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार दान केलं पाहिजे. ते छोटं असो किंवा मोठं असो, तर भगवंत नेहमी आपला भाव स्वीकारतात आणि ते देखील बघतात की तुम्ही या महिन्यात किती सेवा करतायत, किती दान करतायत. या सर्व गोष्टीतूनच भगवंत आपल्याला प्रसन्न झाले दिसतात. म्हणून दान करणं, सेवाभाव ठेवणं हे खूप गरजेचं आहे. हे तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. तर पाचवं म्हणजे एक संकल्प घ्या. कुठल्याही एक नियमांचा तुम्ही संकल्प हे नक्कीच घ्या, कारण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. या महिन्यात स्वतःला विचारा की मी भगवंतासाठी काय बदल करू शकतो. जसं उदाहरणार्थ मी सांगते की तुम्ही रोज लवकर उठा, दररोज थोडा तरी जप करा. जर तुम्ही जास्त राग करत असाल तर कमी करा. सोशल मीडियाचा अतिरेक वापर करत असाल तर ते कमी करा. जर तुम्हाला वाचनात रुची आहे तर या महिन्यात शास्त्राचं वाचन नक्कीच करा. कारण हा महिना स्वतःला बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे आणि ती आपल्याला भगवंतानीच दिलेली आहे. आता आपण बघूया की अधिक मासात काय टाळले पाहिजे, म्हणजेच कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तर शास्त्रानुसार या महिन्यात काही गोष्टी टाळल्या जातात, त्या म्हणजे वादविवाद, निंदा, राग, व्यर्थ मनोरंजन, पापकर्म करणे, आळस करणे, या सर्व गोष्टी. कारण हा महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. आता आपण बघूया की लोक अधिक मास का दुर्लक्ष करतात. आज लोकांना करिअरसाठी वेळ आहे, मोबाईलसाठी वेळ आहे, सिरीज बघण्यासाठी वेळ आहे, पण भक्तीसाठी वेळ नाही. हेच कलियुगाचे दुःख आहे. अधिक मास आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आता यावर तुम्हाला एक सुंदरसं असं उदाहरण सांगते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एक्झाम मध्ये खूप कमी मार्क्स आले आणि टीचर म्हणाले मी तुला एक्स्ट्रा चान्स देतो, तर ती विद्यार्थी ती संधी सोडेल का? नाही ना. तसाच हा अधिक मास आहे, म्हणजे भगवंताने दिलेला एक्स्ट्रा स्पिरिच्युअल चान्स आहे, म्हणजेच आध्यात्मिक चान्स.
श्रीमद भागवतामध्ये देखील सांगितलं आहे की या कलियुगात हरिनाम हाच फक्त सर्वात मोठा उपाय आहे. आणि म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त सेवा, जास्तीत जास्त सत्संग, जास्तीत जास्त श्रवण आणि जास्तीत जास्त हरिनाम हे केलंच पाहिजे. आणि यानेच जीवन बदलू शकते. तर आता तुम्हाला वाटत असेल की अधिक मासाचा खरा अर्थ काय. काही लोक अधिक मासात उपवास करतात, पण फक्त उपवास करणे हा अधिक मास नव्हे. खरा अधिक मास म्हणजे मन शुद्ध करणे, भगवंताशी आपले नाते मजबूत करणे, भक्ती वाढवणे, सेवा करणे. जर या महिन्यानंतर आपला मन किंवा आपल्या मनावर थोडा जरी परिवर्तन आला तर समजा की नक्कीच या अधिक मासाचा आपल्याला यश मिळाला आहे. कल्पना करा की भगवंत स्वतः म्हणत असतील की हा महिना माझा आहे, तर आपण हा महिना इतर महिन्यासारखा घालवला पाहिजे का. कदाचित पुढचा अधिक मास आपण पाहू किंवा नाही हे आपल्याला माहित नाही. आताचा हा अधिक मास आपल्या जीवनात नक्कीच बदल आणू शकतो. आणि म्हणूनच या महिन्यात एक निर्णय नक्की घ्या. भगवंतांना प्रार्थना करा, भगवंता मी परिपूर्ण तर नाही, पण या महिन्यात मी तुमच्याकडे एक पाऊल नक्की टाकेन. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही भगवंताकडे एक पाऊल जरी टाकाल तर भगवंत तुमच्याकडे 100 पावले येतील. म्हणून अधिक मासात मी जे काही तुम्हाला नियम सांगितले ते फॉलो करायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन होईल. पण या मासाबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे, म्हणून जे काही सांगितलं ते नक्कीच फॉलो करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हरे कृष्ण, जेणेकरून आपण सर्व मिळून या पुरुषोत्तम मासात भक्तीमध्ये पुढे जाऊ शकू. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबवत, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna,